कोरोची तालुका हातकणंगले येथील लोकमान्य नगर परिसरात चोरट्याने घरातील किराणा दुकानाचा फायदा घेत पाठीमागील उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सेफ लॉकर फोडून तब्बल 7.5 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 6,15,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी गीता शशिकांत पाटील वय 51 राहणार लोकमान्य नगर गली क्रमांक 10 पंचशील हायस्कूल जवळ कोरोची यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गीता पाटील व त्यांचे पती शशिकांत पाटील हे घराच्या पुढील बाजूस असलेल्या स्वतःच्या किराणा दुकानात कामात व्यस्त होते। त्याच वेळी चोरट्यांनी घराच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला। बेडरूम मधील लोखंडी कपाटाच्या सेफ लॉकर मधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून ते पसार झाला। मंगळवारी 28 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून याबाबत पोलीस ठाण्यात आज नोंद झाली। चोरीस गेलेला मुद्देमाल 3.5 तोळ्याचे घंटन, 2 तोळ्याची पिळ्याची चैन व ओम लॉकेट, 2 सोन्याच्या अंगठ्या, कानातील वेल आणि 15,000 रुपयांची रक्कम असा एकूण 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल आहे। प्राथमिक तपासात चोरट्याने घरातील हालचालींचा अंदाज घेत संधी साधून चोरी केल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे घर मालक समोरच्या दुकानात असताना चोरट्याने काही मिनिटातच घरफोडी केली। शहापूर पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून चोरट्याचा शोध घेत आहेत। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।